नाशिकमध्ये सकाळपासून पावसाचा हाहाकार, गोदावरी नदीपात्रामध्ये बुडाली कार बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू. जोरदार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पातळीत मोठी वाढ, भक्ती सोपान पूल गेला पाण्याखाली, संपूर्ण इंद्रायणी घाट केला रिकामा. खडकवासला धरण साखळीमध्ये जोरदार पाऊस, खडकवासला धरणातून 2000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकमध्ये गोदावरी दुथडी भरून वाहण्यास सुरुवात, तर त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. रत्नागिरीलाही पावसानं झोडपलं, जगबुडी नदीच्या पाठोपाठ नारंगी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, नदीकाठी पूरसदृश्य स्थिती. मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करण्यासाठी शिंदे गटाकडून अघोरी विद्येचा वापर, युबीटीचे खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप. शिंदेच्या शिवसेनेकडून मनसेसोबत युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची सूत्रांची माहिती. चर्चा पूर्णत्वाला नेण्यासाठी एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंना लवकरच स्नेहभोजनासाठी निमंत्रण पाठवलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती. शिवसेनेचा आज 59वा वर्धापन दिन, षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, तर वरळीमधील NSCI डोममध्ये एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना करणार संबोधित. पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज खाटेंवर वीज चोरीचा आरोप, फौजदारी कारवाई न झाल्यानं सरोदेंची संबंधित प्रशासनाला नोटीस, तर घाटेंनी आरोप फेटाळले. विलेपार्लेच्या साठे महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या, इमारतीवरून उडी मारत संपवलं जीवन, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. आणि इस्रायलचा इराणच्या तेहरानमधील लष्करी छावण्यांवर हल्ला, इराणमध्ये आतापर्यंत 585 नागरिकांचा मृत्यू, तर इराणकडूनही इस्रायलवर पुन्हा हल्ला. पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला आहे. पावसाच्या संततधारेमुळे घोटावडे फाटा ते हिंजवडी मार्ग जलमय झालाय. परिसरातले पाणी हे मोठ्या प्रमाणामध्ये वाहून आलं आहे परिसरात, आणि त्यामुळे रस्त्याला ओढ्याचं स्वरूप आलं. यातूनच मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागतेय. हिंजवडीकडे जाणाऱ्या नागरिकांचे यामुळे हाल होत आहेत. त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय. स्कूल बस असेल किंवा कार असतील किंवा मोठी जी वाहनं आहेत ती सुद्धा याच पाण्यातून मार्ग काढत पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत. तर इकडे बदलापूर शहरामध्ये पावसाची संततधार कायम आहे, त्यामुळे शहरामधून वाहणारी उल्हास नदी धोक्याच्या पातळीजवळ येऊन पोहोचली आहे. नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी असतानाही काही तरुण जीव धोक्यात टाकून मासेमारी करण्यासाठी उतरले. मात्र या तरुणांना रोखण्यासाठी प्रशासनाचा कोणताही कर्मचारी नदीच्या ठिकाणी नव्हता, त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. नदी धोक्याची पातळी ओलांडण्याच्या उंबरठ्यावर आहे. ही पातळी ओलांडल्यास बदलापूर, अंबरनाथ ग्रामीण आणि कल्याण ग्रामीण भागातील गावांचा संपर्क तुटण्याची ही शक्यता आहे. आणि अशामध्येच काही तरुण या ठिकाणी नदीमध्ये मासेमारीसाठी उतरल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याचबरोबर ही जी नदीची पाण्याची पातळी आहे त्याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. उल्हास नदी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे. दोन दिवसापूर्वीच अंबरनाथ तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली असताना आज पुन्हा एकदा तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडतोय, आणि त्यामुळे पुन्हा एकदा बदलापूर शहरातून वाहणारी उल्हास नदी आहे तिला मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे. 2 दिवसापूर्वी उल्हास नदीमध्ये जी पाण्याची पातळी होती ती 13 मीटरपर्यंत होती, मात्र आज पाण्याची पातळी जी आहे ते 15.80 मीटर इतकी आहे, आणि 16.80 मीटरला धोक्याचा इशारा आहे, आणि त्यानंतर 17 मीटरला धोक्याची पातळी ओलांडेल ही उल्हास नदी. मात्र कर्जत तालुक्यामध्ये जो काही पाऊस पडतोय किंवा अंबरनाथ तालुक्यात जो काही पाऊस पडतोय त्यामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आहे. सध्या आपण पाहू शकतो की काही मच्छीमार देखील तरुण या ठिकाणी आपल्याला जीव धोक्यात घालून मासेमारी करताना दिसत आहेत. मात्र प्रशासनाचा कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी जो आहे
तो यांना थांबवण्यासाठी इथे नाही आहे, कारण इथे जर असा प्रकार झाल्यास तर जीवितहानी होण्याची शक्यता आहे। उल्हास नदीवरील चौपाटीच्या पायऱ्या तर बुडाल्याच, पण त्याचबरोबर चौपाटीवर असलेली जी खेळण्याची साहित्य आहे ती देखील आता बुडायला सुरुवात झालेली आहे। पावसाचा जोर अजूनही सुरू आहे, संततधार अंबरनाथ तालुक्यात ग्रामीण भागामध्ये सुरू आहे। त्यामुळे हा पाऊस जर असा सुरू राहिला तर नदीकाठची जी गावं आहेत ती पाण्याखाली येण्याची शक्यता आहे, अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे। प्रशासन अलर्ट मोडवर जरी असलं तरी पावसाची संततधार सुरू आहे, त्याच्यामुळे आपत्कालीन परिस्थिती ओढवण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे। मात्र सध्या उल्हास नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असताना देखील प्रशासनाचा किंवा अग्निशमन दलाचा कोणताही अधिकारी या उल्हास नदीच्या किनाऱ्यावर नाही आहे, त्याच्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे। गणेश मंजुळा, अनंत, न्यूज 18 लोकमत, बदलापूर। तर इंद्रायणी नदी परिसरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे। अशातच नदीच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे भक्ती सोपान पूल हा पाण्याखाली गेला, तर पुलावरची जाळी आणि कठडे कोसळले। दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून इंद्रायणी घाट हा रिकामा करण्यात आला आहे। तिकडची ही दृश्य आपण बघू शकताय। तर आळंदीमधली दृश्य आहे, भक्ती सोपान पूल हा पाण्याखाली गेलेला आहे आणि त्याचबरोबर नदीच्या आजूबाजूला जे कठडे आहेत ते कोसळल्याचं आपल्याला दिसून येत आहे। पुलावरची जाळी आणि कठडे हे कोसळले। दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून इंद्रायणी घाट हा रिकामा करण्यात आला आहे। तर दुसरीकडे पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलेलं आहे। या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचलं, वाहतूक कोंडीही झाली। हिंगणे खुर्दमधील घरांमध्ये पाणी शिरलं, रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी या ठिकाणी होताना दिसून येते। पुण्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसानंतर लोकांना याचा फटका बसताना दिसून येतोय। ही दृश्य आपण बघू शकतोय, पुण्यातली रस्त्यावर पाणी साचलेलं आहे, तर मेट्रो स्थानकाबाहेर सुद्धा पाणी साचलंय आणि सोसायटीमध्येही पाणी साचल्याचं दिसून येत आहे। पाणी साचल्यानं वाहतूक मात्र विस्कळीत झालेली आहे। पुणेकरांना आज घरातून बाहेर पडल्यानंतर अशा पद्धतीनं ठिकठिकाणी जे साचलेलं पाणी होतं त्याचा सामना करावा लागलाय। पुण्यामधली ही दृश्य आपण बघू शकतोय कशा पद्धतीने आतापर्यंत पुणेकर हे मुंबईला नाव ठेवायचे, मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचतं म्हणून, मात्र पुण्यामध्ये सुद्धा आपण बघितलं तर रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं दिसून येत आहे। मेट्रोच्या आजूबाजूला पाणी साचल्याचं दिसतंय आणि याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणांवर रस्त्यावरून पाणी वाहताना आपल्याला दिसून येत आहे। मुसळधार पावसानं पुण्याला झोडपून काढलेलं आहे आणि त्यानंतरची ही दृश्य आपण बघतोय। तर शहरामध्ये जेव्हा लोक आपापल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघाले, दुचाकी, चारचाकी, रिक्षानं, त्यावेळेला मात्र अशा पद्धतीनं जे साचलेलं पाणी आहे त्यातून वाट काढत त्यांना पुढे जावं लागलंय। तर पुण्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे। यामुळे धानोरी, मुंजाबाब, वस्ती, टिंगरेनगर परिसरामध्ये वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। तर या परिसरात 5 ते 6 शाळा आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना ने-आण करताना पालकांना मोठी अडचण होतीये, त्यांना कसरत करावी लागतेय। दरम्यान परिसरामध्ये विद्युत डीपी आहे, त्यामुळे मोठ्या दुर्घटनेची भीतीही व्यक्त केली जाते। तर तातडीनं यावर मार्ग काढण्याची मागणी नागरिकांच्या वतीनं करण्यात आली आहे। तर हवामान विभागाने दिलेल्या येलो अलर्टनुसार नाशिक शहरासह तालुक्यामध्येही पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। शहरामध्ये गेल्या 24 तासात झालेल्या सततच्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। या जोरदार पावसामुळे गोदावरी पात्रात एक कार बुडाली। ही कार वाहून जाऊ नये म्हणून स्थानिकांनी या कारला बांधून ठेवलं। तर नदीच्या पाण्याच्या वाढीवर प्रशासनाकडून सातत्यानं लक्ष ठेवलं जात आहे। शहरवासियांना सतर्कतेचा इशारा देत पावसाळ्यात सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। पाण्याचं प्रमाण हळूहळू वाढत गेलं, पण ते वाढल्यामुळे काय झालं की लोकांना जेवढ्यांना काढता आले तेवढे निघून गेले। फक्त एकच गाडी राहिली आणि त्याच्यामुळे सगळा गोंधळ उडून गेला। स्थानिक मुलं दरवर्षी जेव्हा पाऊस येतो अशा प्रकारे मदतीला आपले जे स्थानिक चॅम्पियन आहे त्या असे पुढे धावून येतात आणि काही जीव पण वाचवतात। एक प्रकारे प्रशासनाने हे पण अचानक आलं, काही कोणालाच काही सावरायला, आमचे पण 2 व्हीलर होते, आम्ही पण डायरेक्ट पळालेलो आहे। म्हणजे काहीतरी खबरदारी घेतली पाहिजे। त्याच्यात लोक नव्हते, त्याच्यात समोर त्याची गाडी आहे, तो इकडे सोनारपट्टीत आला होता, तर त्याने ना तो बाजारात जाण्याबद्दल तो 1 घंट्यासाठी गेला, तर वर पाणी वाढून गेलं, तर त्या भावनाने तो आला तिकडून, तर तो म्हणे पाणी वाढलेलं आहे, तर तो गाडी वाचवा करून म्हणून आम्ही तो उतरवायला सहकार्य केलं।
तर नाशिक शहरामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होतीये। गोदा काठावरील भांडी बाजारामध्ये पुराचं पाणी शिरलंय। त्यामुळे व्यावसायिकांनी आपली दुकानं स्थलांतरित करायला सुरुवात केली आहे। पुढील 3 ते 4 तास नाशिक आणि परिसरामध्ये मुसळधार पावसाचा इशारा प्रशासनानं दिला आहे। त्यामुळे आता पुढचे 3 ते 4 तास नाशिककरांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण मागील 24 तासांमध्ये जो मुसळधार पाऊस पडलाय, संततधार पाऊस पडलेला आहे, त्यानंतरची ही स्थिती आपण बघू शकतोय। आणि असाच पाऊस पुढच्या 3 ते 4 तासांमध्ये पडत राहिला तर मात्र भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। सध्याही मोठ्या प्रमाणामध्ये पाणी या ठिकाणी साचल्याचं आपल्याला दिसतंय। नाशिक शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। गोदाकाठावर असलेल्या नागरिकांना, व्यावसायिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यानंतर आता व्यावसायिकांकडनं आपल्या टपऱ्या ज्या आहे त्या हलवल्या जातात। मी आता नाशिकच्या भांडी बाजार परिसरामध्ये आहे आणि माझ्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर गोदाकाठावरती छोट्या मोठ्या व्यावसायिकांची ही दुकानं आहे। आता ही सगळी दुकानं जी आहेत ती देखील स्थलांतरित केली जात आहे, या सुरक्षित स्थळी हलवली जात आहे, कारण गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। हे सगळेच व्यावसायिक जे आहे ती आपली दुकानं आता गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमधून अर्थात पात्रातून बाहेर काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होती आणि त्यामुळे अशा पद्धतीनं या व्यावसायिकांकडनं ही दुकानं जी आहे ती सुरक्षित स्थळी जी आहे ती नेली जाते। आपण दृश्य जर बघितली तर अनेक व्यावसायिक आपलं साहित्य जे आहे ते अशा पद्धतीनं पुराच्या पाण्यातून काढताना पाहायला मिळत आहे। खुर्च्या असतील, टेबल असतील, जी दुकानामधली साहित्य आहे ते साहित्य आता या व्यावसायिकांकडनं काढलं जातं आहे। तर दुसरीकडे अशा पद्धतीनं या सगळ्या ज्या टपऱ्या आहे व्यावसायिकांच्या त्या आता सुरक्षित स्थळी हलवल्या जात आहे। यंदाच्या वर्षी खूप वेळेपेक्षा अगोदर पूर जो आहे तो आलेला आहे आणि म्हणून या नागरिकांना या टपऱ्या ज्या आहेत त्या अचानकपणे आलेल्या पावसामुळे, पुरामुळे अशा पद्धतीने हलवावे लागतात। या सगळ्याच व्यावसायिकांच्या टपऱ्यांमध्ये त्यांचं साहित्य आहे। ही छोटी मोठी व्यावसायिकांची दुकानं या भांडी बाजार परिसरामध्ये आहे। कुणाचं देवाची पूजाचे जे साहित्य आहे त्याची काही दुकानं आहे, काही मोबाईलची दुकानं आहे, काही वेगवेगळ्या प्रकारची भांडी बाजारातली छोटी मोठी भांड्याला जी नावं टाकली जातात भांड्यांवर त्याची दुकानं आहे। अशा पद्धतीनं हे छोटे मोठे सगळेच व्यावसायिक जे आहेत त्यांची दुकानं जी आहे ती आता या सगळ्या परिसरातून स्थलांतरित केली जाते। दुकानं जी आहे ती अशा पद्धतीनं खोलली जातात आणि हे सगळे दुकानं जे आहे ते आता अशा पद्धतीनं हलवले जात आहे। एकूणच पुराच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। पुढच्या 3 तासामध्ये नाशिक आणि भागामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे आणि त्यामुळे या पाण्याच्या पुराच्या पाण्यामध्ये वाढ होऊ शकते आणि पुराचं पाणी जे आहे ते जर वाढलं तर या सगळ्या शहरी भागामध्ये दुकानांमध्ये पाणी शिरेल अशा प्रकारची भीती प्रशासनाची आहे आणि म्हणून प्रशासनाने हे सगळ्या व्यावसायिकांना दुकानं जी आहे ती स्थलांतरित करण्याच्या सूचना दिलेल्या आहे आणि त्या सगळ्याच पार्श्वभूमीवर आता या सगळ्या व्यावसायिकांकडनं ही दुकानं जी आहे ती सुरक्षित स्थळी हलवली जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। तर आपण बघितलेलं आहे नाशिकमध्ये सध्या पावसाची आणि जे पाणी साचलेलं आहे त्याची काय स्थिती आहे, त्याचबरोबर राज्यभरामध्ये काय स्थिती आहे त्याचाही आढावा आपल्याला घ्यायचा आहे। त्याआधी